बाभुळगाव तालुक्यातील उमरी येथे क्रांती दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला। ऐतिहासिक क्रांती दिनाचे औचित्य साधून 9 ऑगस्ट रोजी हुतात्मा स्मारक उमरी तालुका बाभुळगाव येथे क्रांती दिन सोहळा अत्यंत उत्साहात आणि देशभक्तीपूर्ण वातावरणात पार पडला। महाराष्ट्र राज्याचे मृदा व जलसंधारण मंत्री तथा यवतमाळ जिल्ह्याचे पालकमंत्री श्री संजय राठोड यांच्या प्रमुख उपस्थितीत आणि मुख्य कार्यकारी अधिकारी श्री संतोष धोत्रे यांच्या अध्यक्षतेखाली हा सोहळा संपन्न झाला। कार्यक्रमाची सुरुवात सकाळी 10 वाजता झाली। एमव्ही शाळा तथा एनसीसी पथक बाभुळगाव यांच्या संचलनाने आणि आकर्षण बँड पथकाच्या धुनांवर मुख्य प्रवेशद्वारातून भव्य शोभायात्रा काढण्यात आली। त्यानंतर क्रांती दिनानिमित्त शहीद मधुकर घोटकर यांच्या पत्नी संगीताताई घोटकर आणि पालकमंत्री संजय राठोड यांच्या हस्ते राष्ट्रध्वज फडकवून मानवंदना देण्यात आली। यावेळी उपस्थितांनी राष्ट्रगीत व झेंडा उच्च रहमाना गीत गात वातावरण देशभक्तिमय केले होते। या विशेष सोहळ्यात देशासाठी अमूल्य योगदान देणाऱ्या स्वातंत्र्य संग्राम सैनिकांच्या परिवारातील सदस्यांना व हुतात्म्यांच्या पाल्यांना सन्मान चिन्ह व युद्धचक्र अर्पण करून गौरवण्यात आला। त्यामध्ये शहीद मधुकर घोटेकर यांच्या समाधीस पुष्पचक्र अर्पण करून आदरांजली वाहण्यात आली। तसेच हुतात्मा यशवंत कुर्बाजी पलकर यांच्या स्मृतिचिन्हाचे पूजन यावेळी करण्यात आले। तसेच या कार्यक्रमात शासनाच्या महत्वाकांक्षी वृक्षारोपण मोहिमेअंतर्गत एकूण 1,11,000 वृक्ष लागवडीच्या उपक्रमांचा शुभारंभही पालकमंत्री संजय राठोड यांच्या हस्ते वृक्षारोपण करून करण्यात आला। यासोबतच जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी संतोष धोत्रे, उपमुख्य कार्यकारी अधिकारी युवराज मेहत्रे, कार्यकारी अभियंता माधव उघडे आणि सरपंच सोनाली शेडके यांच्या प्रमुख उपस्थितीत रोपे यावेळी लावण्यात आली। कार्यक्रमादरम्यान जिल्हा परिषद शाळा प्राथमिक उमरीच्या विद्यार्थिनींनी देशभक्तीपर गीतावर सुंदर नृत्य सादर करून उपस्थितांची मने जिंकली। तसेच उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या शाळकरी मुलांना भेटवस्तू देऊन यावेळी गौरवण्यात आले। यावेळी आपल्या अध्यक्षीय भाषणात पालकमंत्री संजय राठोड यांनी क्रांती दिनाचे महत्त्व विशद केले आणि आगामी काळात हा सोहळा शासन स्तरावर आणखी भव्य स्वरूपात साजरा केला जाईल असे आश्वासित केले। कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व आभार प्रदर्शनाने सांगता करण्यात आली। या सोहळ्यात तहसीलदार, गटविकास अधिकारी, पोलीस निरीक्षक, विविध विभागाचे अधिकारी, ग्रामस्थ तसेच मोठ्या संख्येने नागरिक व विद्यार्थी उपस्थित